कुणबी प्रमाणपत्रांच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेते कोर्टात जाणार आहेत। उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत। उच्च न्यायालयामध्ये राज्यभरातून 3 कोटी हरकती दाखल करण्याची माहिती देखील आता समोर येते आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। कुणबी प्रमाणपत्रांच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेते आता मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, काय अधिकची माहिती आहे? ओबीसी नेते आता हायकोर्टात धाव घेत आहेत। 2 ते 3 गोष्टी या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत। ते म्हणजे आत्ताच्या घडीला सुनील शुक्र यांची जी मागासवर्ग आयोगावरती नियुक्ती झाली होती ही असंवैधानिक असल्याचं या नेत्यांचं एकमत झालंय। आणि दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की राज्यभरातून जवळपास 3 कोटी हरकती नोंदवण्यात येणार आहेत आणि या संपूर्ण हरकती या उच्च न्यायालयात जी पिटिशन दाखल करणार आहेत त्यावेळी या हरकतींचा संपूर्ण पुरावा दिला जाणार आहे। राज्य सरकार असंवैधानिक पद्धतीने हे काम करत आहे असं या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे आता न्यायालयीन लढाई सुरुवात करतायत। तर दुसरीकडे रस्त्यावरची लढाई सुद्धा करणार आहेत। त्यासाठी लवकरच आता नव्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन राज्यभरात निवडणुकीपूर्वी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मेळाव्यांचं सुद्धा ऑर्गनाईज केलं जातील असं दिसतंय। नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेते आता कोर्टात जाणार आहेत।